नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम 29 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की आता नंदिनी काम करत असते किचनमध्ये। आता त्या ठिकाणी रम्या पाणी घ्यायला आलेली असते। तर रम्या पाणी घ्यायला आलेली असताना आता नंदिनी तिला विचारते, काय ग रम्या, तूच घेतलं ना, तूच चोरलं ना काव्याचं मंगळसूत्र? तेव्हा आता रम्या म्हणते, कायच्या काही काय बोलते, तुला समजतं तरी आहे का तू काय बोलते ते? आता नंदिनी लगेच म्हणते, घाबरलीस का तू? तुझा चेहराच बोंब मारतो आहे। पण रम्या, तुला एक गोष्ट सांगते मी, तू पार्थचे आणि काव्याचे लग्न मोडण्याचे लाख प्रयत्न कर, पण मी तसं होऊ देणार नाही, कारण काव्य ही माझी धाकटी बहीण आहे आणि तिच्यासाठी मी सगळ्या जगासमोर लढायला तयार आहे। तेव्हा आता रम्या खूप घाबरून गेलेली असते। तर आता नंदिनी तिला चांगलीच सुनावते आणि एक कानाखाली मारते। तेव्हा तर रम्या गालावर हात ठेवून म्हणते, का नंदिनी, तू हातपार करते आहे, तू कोणाला मारलं तुला समजतं तरी आहे का? तेव्हा आता नंदिनी म्हणते, हो मला कळतं आहे, मी एका चोरालाच मारलेलं आहे, कारण तूच काव्याचं म्हणजे माझ्या बहिणीचं मंगळसूत्र चोरलेलं आहे। तर आता रम्या म्हणते, नाही, काहीच्या काही बोलते आहे तू, कारण मला माहिती आहे ना। नंदिनी म्हणते, मला माहिती आहे ना, कारण तू मला आणि पार्थला वेगळे करण्यासाठी किती प्रयत्न केले होते। मी पार्थसोबत असले की तू काही ना काही रिकामे कामं करून ठेवायची, मला माहिती ना, म्हणून तू पार्थ आणि काव्याला वेगळं करण्यासाठी तू हे मंगळसूत्र चोरलेलं आहे, बरोबर ना? तेव्हा आता सगळं तोंडावरच बोलून टाकते नंदिनी आता रम्याच्या। तर रम्याची आता खूप पाणउतारा केलेला असतो नंदिनीने। नंदिनी म्हणते, मी माझ्या बहिणीसाठी ना वाटेल ते करेल, माझा संसार पणाला लावेल, पण माझ्या बहिणीचा संसार आधी वाचवेल, असं आता ते रम्याला म्हणते। तर रम्याला खूप मोठा धक्का बसतो। रम्या आता तिथून रागारागातच निघून जाते। तर आता इकडे ती सगळं वसूला सांगते। वसू मग आता नंदिनीचा हात बघते। वसू आता नंदिनीला बोलणार असते। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।